इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिवजन्मोत्सव स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, अस्सल चवीचं ठिकाण। आमचा पत्ता सर्व्हिस रोड, भुजबळ वस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड। मित्रहो, आज 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 393वी जयंती आणि ही जयंती साजरी करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रितपणे जमलेलो आहोत। आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वृंद आणि इथे बसलेल्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। भूतकाळाच्या छाताडावरती पाय रोवून वर्तमान काळ उलटा टांगून भविष्य घडवायला शिकवणाऱ्या राजाला व तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून त्रिवार मानाचा मुजरा। उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया, अरे उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया। हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया। आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेत, पण ज्यांचं मस्तक हे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ। 33 कोटी देवतांची कोट्यावधी मंदिर असतील, पण त्यांची पूजा फार कमी माणसं करतात। पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात। ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज। ये संभा मर सकता है मगर कभी बेईमान नहीं हो सकता, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। भारतात पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले। मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे मान्य, अहो मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे मान्य, पण मुलगी म्हणजे त्या दिव्याची वात होय आणि वातीशिवाय दिवा पेटूच शकत नाही असं म्हणणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। भारताची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्टच पडले नाहीत, कारण माझ्यासमोर शिवरायांचं आदर्श स्वराज्य उभं होतं असं म्हणणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रथम नमन मायभूच्या चरणा, शिवछत्रपतींच्या चरणा, स्मरुनी गातो माझ्या कवना अशा आपल्या गणाची सुरुवात करणारे शिवशाहीर, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व अहिल्यादेवी होळकर। ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्राला विचार दिला त्या सर्व महापुरुषांसमोर मी नतमस्तक होतो व त्यांना अभिवादन करून मी मंगलपवार मुकुंद पंढरीनाथ शिवरायांचं गुणगान गाण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। मित्रहो, मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करत असताना नेहमी एक उदाहरण देत असतो। एक माणूस असतो, तो एसटीची वाट बघत थांबलेला असतो। अचानक एक एसटी येते, तो माणूस त्या एसटीला हात करतो आणि सीटवर जाऊन बसतो। कंडक्टर म्हणतो तिकीट द्या, तो माणूस म्हणतो 2 तिकीट द्या। कंडक्टर म्हणतो अहो आजोबा, तुम्ही एकटेच आलात, एकटेच बसलात, मग एकच तिकीट घ्या ना। त्यावेळेस तो माणूस म्हणतो जर पहिलं तिकीट हरवलं तर दुसरं यासाठी मी 2 तिकीट घेतोय। कंडक्टर असतो हुशार, तो म्हणतो जर पहिलं तिकीट हरवलं तर तुम्ही दुसरं घेताय, मग दुसरं तिकीट हरवल्यावर तुम्ही करणार काय? त्यावेळेस तो माणूस आपल्या खिशामध्ये हात घालतो आणि मोफत एसटीचा पास काढून दाखवतो आणि म्हणतो हा मोफत एसटीचा पास मी कशासाठी काढून ठेवलाय। मग मुळात आमचं नेमकं हेच झालं, आम्हाला पहिलं तिकीट मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांचं, तेही आज आम्ही हरून बसलो। आम्हाला दुसरं तिकीट मिळालं छत्रपती संभाजी महाराजांचं, तेही आज आम्ही हरून बसलो। आणि आमच्या खिशामध्ये जो मोफत एसटीचा पास होता ना, तो पास होता जिजाऊ मासाहेबांच्या संस्काराचं, आणि तो पासही आज आम्ही हरून बसलो। मग मुळात आमचं नेमकं झालं काय? नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव महाराज आम्हाला पाहायला मिळत नाही, पण आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे अशी म्हणणारी पोरं मात्र गल्ली गल्लीमध्ये पाहायला मिळतात।
अरे जिंदगी तो सिर्फ अपने दम पर जीती जाती है, दूसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे उठाए जाते हैं। आज उसी को पहनने निकला हमबस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला असं म्हणून वयाच्या 23व्या वर्षी सळसळणाऱ्या रक्ताचा धगधगता अंगार शहीद आजम भगतसिंग फासावर गेले होते। ते भगतसिंग आज आम्हाला पाहायला मिळत नाही, पण तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती अशी म्हणणारी पोरं मात्र गल्ली गल्ली मध्ये पाहायला मिळतात। अरे तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा असं म्हणणारे सुभाषचंद्र बोस आम्हाला पाहायला मिळत नाही, पण तुम मुझे तंबाखू दो, मैं तुम्हें चुना दूंगा अशी म्हणणारी पोरं मात्र गल्ली गल्ली मध्ये पाहायला मिळू लागली आणि या महाराष्ट्राचा इतिहास फार बदलून गेला। महाराजांच्या जन्मापूर्वी काय परिस्थिती होती? 5 सुलतानी सत्ता याच महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या। मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती, आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती। पण लुटलं जाईल म्हणून पोटची पोर तर सोडाच, धान्यांच्या बियांना आणि गवतांच्या पात्यांना उगवायची भीती वाटायची। आपल्याच लेकरांची प्रेते वाहून नदी देखील दुःखी झाली होती। घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच जनता पळून जायची, घरात बसायची। आणि अशा काळामध्ये दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि या महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, तो किसी के पेट में से पाप पैदा होता था, तो किसी के पेट में से सांप पैदा होता था। मगर जिजाबाई माफी अरे जिसके पेट में से बापों का बाप शिव बाप तैयार हुआ था। मग काय परिवर्तन केले बापाच्या बापानं? माझ्या या महाराष्ट्राचा इतिहास कोण्या ऐऱ्या गैऱ्यानं किंवा कोण्या लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाही। माझ्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय तलवारीच्या पात्यानं, धारीच्या कणखणाटानं आणि या दऱ्या खोऱ्यात घोंगवणाऱ्या वादळानं। मित्रहो, शिवाजी राजानं, मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये तहाची बोलणी चालू होते आणि तिकडे पुरंदरचा किल्ला जिंकणार म्हणून दिलेर खान पुरंदरच्या किल्ल्यावरती ताव मारून गेला होता। पण पुरंदरच्या किल्ल्यावरती उभा होता मुरारबाजी। मुरारबाजीने शर्त केली आपल्या प्राणाची। मुरारबाजी दिलेर खानच्या गोठ्यात शिरला आणि दिलेर खानाचे सैनिक कापायला सुरुवात केली। तेवढ्यात दिलेर खान म्हणाला, रुक मुरार, अरे थांब मुरार, हा किल्ला एक ना एक दिवस मी घेईनच, पण तू माझ्याकडे, मी तुला वतन देतो, माणिक मोती देतो, जहागिरी देतो। त्यावेळेस मुरार म्हणाला, अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना वक्त बैमान झाला असेल। अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना वक्त बैमान झाला असेल, पण लक्षात ठेव, आम्ही मराठे रक्ताला कधी बैमान होत नसतो। अरे म्हणून माझा राजा सांगायचा की या महाराष्ट्रातला एक एक मावळा म्हणजे एक एक किल्ला आहे। हा मावळा मरेल पण किल्ला जाणार नाही। म्हणून म्हणतो, मराठा म्हणजे वाघासारखी डरकाळी फोडणारा, मराठा म्हणजे हरणासारखा दौडत पळणारा, मराठा म्हणजे चित्यासारखा चपळ असणारा, मराठा म्हणजे वाऱ्यासारखा तुफान काळजात घेऊन फिरणारा, मराठा म्हणजे संघर्षाची अनुभूती रक्षणी घेणारा। अरे मराठा म्हणजे मरकर जो हटा सो मराठा। मित्र हो, कोणीतरी म्हणतं की मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय, कोणीतरी म्हणतंय की मला मल्हारराव होळकर व्हायचंय। त्यांच्यासाठी सांगतो, अरे ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तोच जिजाऊचा शिवबा झाला। अहो, राजा आपला आहे, आपल्याला आदर असणारच, पण शत्रूलाही आदर आहे, हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य। अवघ्या 100 मावळ्यांना सोबत घेऊन रमजानच्या दिवशी शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकला। शाहिस्ते खान डेरा टाकून बसला होता। महाराजांचा छापा पडायला कळाला आणि शाहिस्ते खान पळत सुटला आणि त्यावर लपला कुठं?
बायकांच्या गराड्यात. कारण त्याला माहिती आहे शिवाजी राजा बाई माणसाला कधीच हात लावत नाही. आपल्याला जगायचं असेल, वाचायचं असेल तर आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा बायकांचा गराडा. तो बायकांच्या गराड्यात लपला. महाराजांनी बघितलं शाहिस्ते खान आपल्या राण्यांच्या गराड्यात आहे. राजा जागच्या जागी थांबला, हालचाल नाही, चाहूल नाही, श्वास मंद केला, अगदी मंद. काय विश्वास आहे बघा शत्रूला सुद्धा महाराजांच्या चारित्र्यावर. नाही आला राजा पुढं. बायकांच्या गराड्यातनं सुद्धा बघितल्यावर शाहिस्ते खानाला वाटलं हालचाल नाही, चाहूल नाही, श्वासाचा आवाजही येत नाही, म्हणजे राजे गेले. आणि अलगद तो बायकांच्या गराड्यातनं बाहेर पडला. राजांना चाहूल लागली, चितेच्या चपराचे छपवले. शाहिस्ते खान पळत सुटला आणि खिडकीतनं उडी मार. त्यातनं तलवार चाली सप. महाराजांना वाटलं गर्दनच मारली की काय, पण जीवावरचं बोटावर निभावलं आणि खान वाचला. मित्र हो, या शाहिस्ते खानाला रोजच्या रोज एक डायरी लिहायची सवय होती. रोज काय घडलं तो त्या डायरीमध्ये लिहून ठेवायचा. त्या डायरीचं नाव होतं गुरुजी. आणि हा सगळा प्रसंग लिहित असताना शाहिस्ते खान पुढे आणखी एक गोष्ट नमूद करून ठेवतो, ती फार महत्वाची आहे. शाहिस्ते खान लिहितो, शिवाजी महाराज वाऱ्यासारखे आले आणि तीरासारखे निघून गेले. काही वेळ लाल महालातला हा सर्व गोंधळ थांबतो आणि शाहिस्ते खानाची एक बहीण शाहिस्ते खानाजवळ धावत येते आणि म्हणते, भाईजान भाईजान भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. तेव्हा शाहिस्ते खान तिला म्हणतो, जर शिवाजीच्या माणसांनी तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र राहा, शिवाजी पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घे. हे शाहिस्ते खानाची महाराजाच्या कट्टर वैऱ्याचे उद्गार. जर महाराजांची माणसं तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र राहा. पण कशाला हो महाराजांची माणसं त्या पोरीला पळवतायत? ती भीतीपोटी तिथंच एका पिंपळात लपून बसली आणि आली तीही नंतर. हेही लिहिलं शाहिस्ते खानानं. पण शत्रूचा सुद्धा महाराजांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता ना, तो मात्र या उदाहरणानं प्रतीत झाला. महाराजांचं चरित्र असं आहे हो मित्र हो, फ्रान्समध्ये जा, जपानमध्ये जा, चीनमध्ये जा, नाहीतर पाकिस्तानमध्ये जा. तुम्हाला कोणत्या देशात जावं वाटलं त्या देशात जा. त्या देशाचा इतिहास ऐका, वाचा आणि मला सांगा. असा एखादा महापुरुष, ज्या महापुरुषाचं गुणगान गात असताना त्या देवाचा, त्या धर्माचा, त्याच्या आईचा, त्याच्या वडिलांचा, त्याचा आणि त्याच्या सहकार्यांचा एक संघटन जय जयकार केला जातो, असा शोधून सुद्धा तुम्हाला तो महापुरुष सापडणार नाही. पण तोच महापुरुष याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आणि त्याच महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्र हो, शिवरायांचं निधन झालं. साकी मुस्ताईद खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे निघाला. त्याला वाटलं महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला सांगितल्यावर त्याला घोर आनंद होईल आणि तो मोठ्या आनंदात म्हणाला, अलंपना बड़ी खुशी की खबर है. क्या हुआ? गाफर बजहिनात जिरत. त्यानं फारशीत सांगितलं, गाफर नरकाला गेला. कोण? शिवा हुजूर. तसा औरंगजेब शांतपणे उठला. स्वतःची नमाज पडायची चटई त्यानं खाली अंतरली आणि त्याच्यावर गुडघे टेकून बसला आणि नमाजाच्या रुकाता पडायला सुरुवात केली. नमाजाच्या रुकाता पडून झाल्यावर औरंगजेब त्या खुदाच्या दिशेने हात वर केला आणि त्या खुदाला म्हणाला, ये अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा अनेक बंदा तेरे पास आ रहा है. हे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारे उघडी कर, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतो आहे. औरंगजेब साकी मुस्ताईद खानला म्हणतो, साकी तुम्हें पता है कौन गया? साकी तुला कल्पना आहे का कोण गेलं? अलौकिक बुद्धिमत्तेचा, अलौकिक चारित्र्याचा, अलौकिक सामर्थ्याचा जाणता राजा गेला. साकी आम्ही रोज नमाज पढतो, रोज नमाज पढून झाल्यावर त्या खुदाचे आभार मानतो. अरे साकी, आम्ही त्या खुदाचे आभार एवढ्यासाठीच मानतो की त्याला सांगतो, दुश्मन दिलास तर तोही शिवाजी सारखा. वाह, परकीयांनाही आकर्षण वाटावं, परधर्मीयांना सुद्धा आदर दाटावा असा राजा शिवछत्रपती.
इथे बसलेल्या माझ्या तरुण तडफदार मित्रांना, त्यांच्या सळसळत्या रक्ताला व त्यांच्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करणाऱ्या त्यांच्या पालकांना हृदयातून आणि मनातून प्रणाम करतो. मला मान्यवरांनी या ठिकाणी प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद.